सहभाग घेतात, सुरक्षेच्या दृष्टीने काय आव्हान? मला वाटतं सगळ्यांनी काळजी घेऊन सण साजरा करावा। परवा लटकेताईंकडे देखील आम्ही होतो, खूप मोठ्या जोशमध्ये आपण पाहतोय, सराव शिबिर देखील होतात आणि सण देखील साजरा होईल। दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर गेल्या वर्षी राज्य सरकार हे काढलेलं आहे, लाखोंची बक्षीस याच्यामध्ये आहे। बघा, राज्य सरकार जे घटना बाह्य हातपाय मारणार, सगळं काही करण्याचा प्रयत्न करणार, तरी देखील लोकशाहीचा जो सण असतो त्या सणावारी आपण पाहाल की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल। सत्ताच्या माध्यमांमार्फत पण सुद्धा एक बॅनरबाजी करण्यात येत आहे। एका रात्रीत सरकार पळू शकते, पण एका रात्रीत बलात्काराला फाशी का होऊ शकत? मला वाटतं हेच महत्त्वाचं आहे। आपण पाहत असाल ज्या देशामध्ये एक राजकीय पक्ष बिल्किस बानोच्या बलात्काराला त्याचं स्वागत करू शकतो, ओवाळणी करू शकतो, आपण त्या सरकारकडून कुठची अपेक्षा करतोय? आपण ज्या रेवणण्यासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः प्रचाराला गेलेले, खरं तर ह्या सगळ्या रेपिस्टची सजा लवकर सुनावली गेली पाहिजे। जे कन्व्हिक्टेड होते बिल्किस बानोचे त्यांना बाहेर काढून प्रचारात फिरवलं। मुख्य गोष्ट हीच मी परत एकदा सांगतो की बलात्कारी जो पण असेल, जात पात धर्म न बघता त्याला भर चौकात फाशीच दिली पाहिजे आणि न्यायव्यवस्थेने लवकरात लवकर निकाल दिला पाहिजे आणि न्यायप्रमाणे दिलं पाहिजे, ही आमची विनंती आहे। वक्फ बोर्डाचा विषय आहेच। आपण पाहिलं असेल आता वाद निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ बोर्डाचा एक विषय आणलेला आहे, पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला अयोध्येच्या जमिनी ट्रस्टकडे गेलेल्या आहेत। लोधा तिथे कारसेवकांसाठी घरं बांधणार आहेत की विकण्यासाठी घरं बांधणार आहेत, हा अजून उत्तर मिळालेलं नाहीये। मग अदानीला तर तिथे जागा मोठी मिळालीच आहे। आज देखील आत्ता मी इथे यायच्या आधी मुंबादेवी मंदिर परिसरात गेलो होतो। मुंबादेवीच्या मागचं जर आपण मैदान पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने मिंदे सरकारच्या आदेशावरनं आपण पाहिलं असेल डम्पिंग यार्ड केलेले आहेत, खटारा गाड्या टाकलेल्या आहेत, कचरा तिथे टाकलेला आहे, डेंगी मलेरिया होत आहे। मंदिराच्या मागे मुंबादेवी म्हणजे मुंबईचं ग्रामदैवत आहे, त्याच्या मागे आहे, पण मिंदे सरकारचं लक्ष नाही आहे। मिंदे सरकार आणि भाजपमधले एक तिकडचे स्थानिक आहेत, त्यांना सुशोभीकरण करायचं आहे आणि त्या सुशोभीकरणाच्या नावाखाली तिकडचे वर्षानुवर्ष म्हणजे 200-300 वर्ष तिथे असलेले सगळे दुकानदार आहेत, त्यांना हलवायचं। हे त्यांचं हिंदुत्व आहे आणि ते हिंदुत्व आज त्यांचा मुखवटा फाटत आहे। महाराष्ट्राच्या निवडणुका जवळपास 1.25 महिना लांबलेल्या आहेत, कसं बघता याचा फायदा माहिती सरकारला होईल अशा एवढ्या जवळून निवडणुका आता गेलेल्या आहेत, बस जशी चालली तशी। शिवसेनाकडून वर्सोवा विधानसभामध्ये एक मिनिट राज्य सरकार प्रत्येक निवडणूक जी आहे ती पुढे गेल्या 2 वर्षात आपण पाहिलं असेल मिंदे सरकार आणि भाजपच्या मनात एवढी मोठी भीती बसलेली आहे की पुणे आणि चंद्रपूर 1 वर्ष 1.5 वर्ष पोटनिवडणुका झाल्या नव्हत्या लोकसभेच्या। मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, नागपूर, ज्यांना त्यांचे स्वतःचे गड मानतात तिथे देखील महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ शकलेले नाहीत। मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट निवडणूक 1.5 वर्ष आपण पाहतोय पुढे ढकलली जात आहे आणि तसंच निवडणूक आयोग जे भाजपच्या कार्यालयातून चालतं, काल त्यांनी हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घोषित केल्यात। परवाच प्रधानमंत्री महोदय 15 ऑगस्टच्या दिवशी 1 नेशन 1 पोल बद्दल बोलले, पण दुसऱ्या दिवशी त्यांच्याच अंगीकृत संघटना म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितले की अशी निवडणूक घेणं शक्य नाही। दुसरं म्हणजे त्यांनी एक मोठा फुगा फोडलेला आहे, आपण ऐकलं असेल। निवडणूक आयोगाने सांगितले देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये ड्रग्सचा मोठा व्यवसाय चाललेला आहे, म्हणजे होम मिनिस्ट्रीबद्दल निवडणूक आयोगानेच प्रश्न विचारले। तसंच जम्मू काश्मीरच्या सुरक्षेबद्दल देखील निवडणूक आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर भाजपकडे आणि शिंदे गटाकडे सातत्यानं मुंबईत वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर लावले जात आहेत आणि मुस्लिम धार्जिक पक्ष आहे अशा पद्धतीचे आशयाचे मला वाटतं भाजपाकडे असेल किंवा मिंदे गटाकडे असेल, मिंदे गटाची स्वतःची काही ओळख नाहीच आहे, पण भाजप आणि अलिबाबा 40 स्टोर ह्यांचे हे सगळे पत्ते असतात निवडणुकीच्या वेळी काढण्यातले। हिंदू मुस्लिम, मग हिंदूंमध्ये समाजामध्ये वाट लावणं, मग त्याच्या पुढे जर आपण पाहिलं असेल तर हिंदुस्थान पाकिस्तान ह्याच्यावर देखील बोलतील। चायनावर बोलायची हिंमत नाही, स्वतःच्या कामावर बोलायची हिंमत नाही, कारण केलंच नाही काम, पण वाद निर्माण करायचा, डिवाइड अँड रूल ही ब्रिटिशांकडून भाजपाने घेतलेली पॉलिसी आहे आणि ते जिथे जिथे गेल्या 10 वर्षात सत्तेवर आलेत तिथे समाजामध्ये किंवा धर्मामध्ये वाद निर्माण करूनच आलेले आहेत। पुढे बेरोजगारीचा प्रश्न असेल, दुष्काळाचा प्रश्न असेल, ते असेच राहिलेत। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला आपली भूमिका जाहीर करणार आहेत, आगामी विधानसभेमध्ये उमेदवार उतरवणार आहात का नाही या संदर्भात भूमिका जाहीर करणार आहेत। भाजपचं असं मत आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले पाहिजे, कशा पद्धतीचं बघता महाविकास आघाडीला अर्थात लोकसभेला तुम्हाला याचा फायदा झाला असं? जळतरवर कुठे बोलायचं तर होतं त्या मग बोलू। हे घे जी बूम काढा। नमस्कार। गाडी हां उद्या बस जाऊ दे। जाम